हम लोग आज व्युत्पत्ति कोश ये लेसन देखने वाले हैं। हम लोगों का 7 तारीख को ये जो लेसन है वो हमारा आधा हो चुका था। उसमें हमने म्हणजे आज त्या ठिकाणी आपण पाठ परिचय बघितला होता. त्यानंतर आपण बघितलं होतं की जो संभाषण आहे आई आणि मुलीचा डायलॉग राइटिंग वो हमने देखा था उस दिन. और जे 2 शब्द होते इनाम आणि दार हे जे प्रत्यय लागून जे शब्द तयार झालेले आहेत ते आपण बघितले होते. आज आपण बघणार आहोत व्युत्पत्ती कोशाची गरज आणि व्युत्पत्ती कोश त्याची जी निर्मिती झाली होती ते आपण बघणार आहोत. आणि व्युत्पत्ती कोश कसा पाहावा याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. हे 3 पॉइंट आज आपण बघणार आहोत. त्यापूर्वी आपण या ठिकाणी जे मी स्क्रीनवर पाठवले आहेत ते आपण पहिले रीडिंग करून घ्या. तुमच्या टेक्स्टबुक मधील पेज नंबर 62. एक मिनिट. आता दिसते मॅम? नाही. एक मिनिट हा, बॅग जाऊन पुन्हा करते. आता आली मॅम? हा, येस. ओके मॅम, ठीक आहे. आता त्यापूर्वी आपण जो लेसन आहे तो आपण रीडिंग करणार आहोत. पहिलं पेज जे आहे मी ते रीडिंग करते आणि मग त्यानंतर मी तुम्हाला समजावून सांगते. ठीक आहे, बघा पेज नंबर 62. व्युत्पत्ती म्हणजे शब्दांच्या अर्थाचे किंवा शब्दांच्या मुळाचे ज्ञान. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्ती संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. उदाहरणार्थ भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वावरत असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत. व्युत्पत्ती कोश या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो. उदाहरणार्थ मराठीतील आग हा शब्द संस्कृत मधील अग्नी पासून आला हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळते. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते. उदाहरणार्थ अग्नी पासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृत मध्ये अग्गी हा शब्द तयार झाला. हा उच्चार सोपा होत होत मराठी, हिंदी यासारख्या आधुनिक भाषांत त्यापासून आग हा शब्द तयार झाला. कुठल्याही 2 भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषातील शब्दांची देवाणघेवाण होते. कधी कधी व्याकरणिक घटकांची देवघेव होते. या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शब्दसिद्धीमध्ये आपण हे पाहतो. काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. निरीक्षण करा. तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा,
तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा, उदाहरणार्थ व्हॉट्सअपची भाषा, या सगळ्यात खूप फरक आहे. हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. उदाहरणार्थ शहाणा हा जो शब्द आहे तो शब्द पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाक असा होता. हा शब्द अज्ञान या शब्दावरून आला असावा असे व्युत्पत्ती कोशावरून दिसते. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा असा अर्थ सुद्धा रूढ होत आहे. काही काळाने याची नोंद व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. उदाहरणार्थ बॉक्स दिला आहे तो आपण नंतर बघू. तसेच समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात. व्युत्पत्ती कोश कसा पाहावा? बघा, आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण व्युत्पत्ती कोश पाहतो. हा भाग आपण नंतर बघूया, नंतर वाचू करूया. सुरुवातीला मी जे पाठ परिचय तुम्हाला दिला होता पेज नंबर 62 त्याचं आपण मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगते. बघा, व्युत्पत्ती कोश याची व्याख्या आपण मागच्या लेसनला सुद्धा म्हणजे मागच्या याला लेक्चरला सुद्धा आपण बघितली होती. व्युत्पत्ती आणि कोश या दोन शब्दांची व्याख्या जी डेफिनेशन आहे ते करून त्या ठिकाणी त्याची पाहणी म्हणजे त्याची डेफिनेशन आपण बघितली होती. तरी पुन्हा आपल्या पुढच्या पेजवर पेज नंबर 62 वरती व्युत्पत्ती कोश संदर्भ म्हणून या ठिकाणी दिलेली. बघा, व्युत्पत्ती कोश, व्युत्पत्ती म्हणजे शब्दांच्या अर्थाचे किंवा शब्दांच्या मुळाचे ज्ञान. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. मैंने पहले भी बताया था आपको पहले लेक्चर में कि व्युत्पत्ती हा जो कोश है म्हणजे इटोमोलॉजी, ये जो बुक है इटोमोलॉजी, ये जो डिक्शनरी है, इसमें यहाँ पर मेन वर्ड म्हणजे ये मेन वर्ड कहाँ से आया है, ऋषि मुनियों के यहाँ पर जमाने में से यहाँ पर कौन से शतक में वहाँ पर यूज यहाँ पर किया गया था, सबकी लैंग्वेज और आज की लैंग्वेज, इसमें यहाँ पर कितने बदलाव इसमें हुए हैं म्हणजे या ठिकाणी मूळ शब्दांचे ज्ञान काय आहे ते आपल्याला त्याच्यावरून कळतं. तर ते म्हणजे व्युत्पत्ती कोश. शब्दांच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगते. म्हणजे या ठिकाणी मेन शब्द हा कुठून आलाय त्याची माहिती, त्याची इन्फॉर्मेशन काय आहे, तर हे आपल्याला व्युत्पत्ती कोशावरून म्हणजे व्युत्पत्तीच्या संग्रहावरून आपल्याला कळते. त्याला म्हणतात व्युत्पत्ती कोश. ठीक आहे. आता या ठिकाणी त्यांनी बघा, पुढची स्लाइड आहे. भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. म्हणजे या ठिकाणी काय खूप हार्ड दिया आहे. भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. म्हणजे पूर्वीची लँग्वेज आणि आताची लँग्वेज त्यामुळे या ठिकाणी त्याच शब्दामध्ये तो जो शब्द असतो त्याच्यामध्ये बदल होत 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 कसा बदल होत गेला. आता उदाहरणार्थ त्यांनी आपल्याला पुढे दिलेले आहेत. म्हणजे जसं शिवाजी महाराजांच्या काळातली लँग्वेज संस्कृत भाषा तिच्या या ठिकाणी नंतर मराठीमध्ये तिच्या प्राकृत भाषा त्यानंतर मराठी भाषेत कसं कन्व्हर्जन म्हणजे या ठिकाणी बदल होत गेले ते आपल्याला व्युत्पत्ती कोशाच्या शब्दांवरून आपल्याला कळते. त्याला म्हणतात बदल होत जाणे. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे गुण आपल्याला शोधता येते. म्हणजे हा शब्द नेमका कुठून आलेला आहे हे आपल्याला कोशावरून कळतं
तर व्युत्पत्ति कोशावरून म्हणजे इटोमोलॉजी ये जो बुक है इससे हमें मालूम पड़ता है। यहाँ पर देखो इससे रिलेटेड यहाँ पर उन्होंने एक उदाहरण दिया है आपको। भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने, इतिहास म्हणजे काय तर हिस्ट्री, भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात मतलब डिफरेंस, पहला का जो शब्द पहला जो वर्ड था उसमें यहाँ पर कौन कौन से बदलाव होते गए हैं यहाँ पर। भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चाराचे मतलब टोनिंग, यहाँ पर पहले कैसा बोला जाता था और आज वही शब्द वही वर्ड आज कैसे बोला जाता है। म्हणजे या ठिकाणी काय देखो दो व्यक्ति मतलब एक गुजराती आदमी और एक मराठी आदमी एक साथ आते और उनका जो बोलने का टोनिंग जब रहता है उसकी भाषा में बोलना का जो यहाँ पर वो बोलता है तो वो क्या करता है उसकी लैंग्वेज में यहाँ पर बोलने की कोशिश करता है। पर क्या होता है इसमें यहाँ पर अपने मराठी वर्ड इसमें वो यूज करता है। म्हणजे या ठिकाणी काय तर भाषेमध्ये बदल तो या ठिकाणी उच्चारामध्ये बदल करत जातो की आपली भाषा दुसऱ्याला समजायला पाहिजे, म्हणजे त्याच शब्दाचा अर्थ या ठिकाणी तो सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी समोरच्या व्यक्तीला समजून देण्याचे काम तो करत असतो। बघा भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चाराचे व समाजामध्ये वावरत असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित, वहां पर दिया है देखो अर्थोचित, अर्थोचित ये वर्ड है, अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत। अर्थोचित म्हणजे काय तर अर्थामुळे होणारे बदल, इसे कहते हैं यहाँ पर अर्थोचित, अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत। व्युत्पत्ति कोश या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो। म्हणजे बघा व्युत्पत्ति कोशावरून आपल्याला काय कळतं तर त्या शब्दामध्ये या ठिकाणी काय बदल होत गेलेले आहेत हे आपल्याला व्युत्पत्ति कोशावरून म्हणजे इटोमोलॉजी बुक इससे हमें मालूम पड़ता है कि उस शब्द को यहाँ पर कैसे उस शब्द में कैसे बदलाव होते गए हैं। यहाँ पर उदाहरण से देखो उन्होंने एक और एक उदाहरण दिया है। उदाहरण म्हणजे बदल होत गेलेला आहे, तो बदल लोकांनी स्वतःच्या सोयीनुसार म्हणजे सोयीनुसार म्हणजे काय तर आपल्याला जशी आपल्याला भाषा वळवता येईल, आपला उच्चार या ठिकाणी बदलवता येईल, जशी आपल्याला भाषा जमेल त्यामध्ये त्यांनी काय केलंय बदल करत त्या ठिकाणी गेलेले आहे लोक। बघा वैसा एक उदाहरण यहाँ पर दिया है। मराठीतील आग हा शब्द संस्कृत मधील अग्नि पासून आला आहे। देखो यहाँ पर दिया है मराठीतील आग हा शब्द संस्कृत मधील अग्नि पासून आला आहे। हे आपल्याला व्युत्पत्ति कोशामुळे कळते। म्हणजे बघा या ठिकाणी आग म्हणजे फायर, ये जो शब्द है ये कहाँ से आया है तो ये संस्कृत शब्द है, उसे यहाँ पर पहले अग्नि बोला जाता था, फिर बाद में व्युत्पत्ति कोशामुळे आता हमें समझ में आया है कि अग्नि इसका यहाँ पर टोनिंग यहाँ पर म्हणजे या ठिकाणी बदल होत होत तो कसा आला तो शब्द आग या शब्दामध्ये त्याला काय झालं तर बदल त्या ठिकाणी करत गेलेले आहेत लोक। बघा भाषेमुळे भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते। सुलभीकरण या ठिकाणी म्हणजे काय तर बघा सुलभीकरण म्हणजे काय तर सोपे करून सांगणे, म्हणजे सिंपली भाषा वहां पर यूज किया रहता है व्युत्पत्ति कोश में। म्हणजे एटोमोलॉजी बुक में यहाँ पर एक इजी वर्ड भी वहां पर दिया जाता है उस शब्द से रिलेटेड। देखो ऐसा एक उदाहरण दिया है उन्होंने अग्नि शब्द का। अग्निपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृत ही जो भाषा आहे ज्ञानेश्वरांच्या वेळची भाषा या ठिकाणी ही आहे। वहां पर दिया है देखो प्राकृत।
प्राकृत मध्ये बघा अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृत मध्ये अग्गी हा शब्द तयार झाला. म्हणजे बघा अग्नीच्या आधीही या ठिकाणी एक शब्द अजून होता अग्गी. म्हणजे बघा त्याच शब्दाचे कसा बदल या ठिकाणी होत गेलेला आहे. म्हणजे पहिले अग्गी, मग अग्नी आणि मग आग. हा उच्चार म्हणजे टोनिंग, बोलने का जो टोनिंग रहता है, हा उच्चार बहुत ही इजी होना चाहिए. देखो वहां पर दिया है उन्होंने. हा उच्चार सोपा होत होत मराठीत, मतलब मराठी लैंग्वेज में, हिंदी लैंग्वेज में, मराठी, हिंदी यासारख्या आधुनिक भाषात, मतलब मॉडर्न लैंग्वेज में यहाँ पर उसका कन्वर्जन यहाँ पर कौन से शब्द में हुआ है, तो आग ये शब्द में हुआ है. और ये आग शब्द तयार या ठिकाणी झालेला आहे. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक, मैंने पहले कहा कि कुठल्याही दोन बोलणारे भाषक म्हणजे काय, तर जैसे मैंने गुजराती और मराठी का उदाहरण दिया, दो आदमी जब इकट्ठा होते बोलने का जो टोनिंग रहता है, वैसे यहाँ पर बंगाली और गुजराती आदमी एक साथ आए तो यहाँ पर उनका बोलने का टोनिंग यहाँ पर उसी भाषा में उसकी लैंग्वेज में बोलने की जब वो कोशिश करता है तो क्या होता है, वो अपनी भाषा में बोलने की कोशिश वो शब्द की करता है. म्हणजे हम लोग को खुद को जो वर्ड इजी लगे उसी शब्द से रिलेटेड हम लोग वही शब्द यूज करते हैं वहां पर. देखो कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्क मतलब क्या, कॉन्टॅक्ट जब आते हैं, येतात तेव्हा त्यांच्या भाषातील शब्दांची देवाणघेवाण होते. देवाणघेवाण होणे म्हणजे काय, वर्ड जो हम लोग अभी मैं आपको बोल रही हूँ तो यहाँ पर मैं मराठी और हिंदी दोनों लैंग्वेज का यहाँ पर यूज करी हूँ. म्हणजे काय तर बरेच अपने इंग्लिश मीडियम मुलं असतात त्यामध्ये बहुत से स्टूडेंट्स ऐसे अलग अलग कैटेगरी के रहते हैं, तो उनको यहाँ पर भाषा समझ में नहीं आती, तो हम लोग क्या करते हैं ऐसे आपकी भाषा में बोलने की कोशिश यहाँ पर करते. म्हणजे ठिकाणी काय तर त्याच शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी आपलं तुम्हाला समजेल अशा शब्दामध्ये आपण जेव्हा वापर करतो तो शब्द मूळ शब्द कुठून आलाय, तर ते आपल्याला व्युत्पत्ती कोशावरून आपल्याला कळतं. या ठिकाणी या सर्वांची नोंद म्हणजे काय तर टिप्पणी, रेकॉर्ड किसमें रहता है, तो व्युत्पत्ति कोश में हमें दिखता है. देखो एक ब्रैकेट एक वहां पर मैंने दिया है उदाहरणार्थ मराठीतील आग हा जो शब्द आहे, आग हा जो शब्द आहे तो कसा तयार झालेला आहे तो बघणार आहोत. बघा मराठीतील आग हा शब्द त्याला संस्कृत मध्ये काय म्हणायचं, तर अग्नी. संस्कृत मधून पुन्हा तो प्राकृत मध्ये आला तो काय म्हणायचं त्याला, अग्गी. आणि मग तो सोपा करून आपल्याला कळतो तो म्हणजे आज आपण जो शब्द वापरतो म्हणजे फायर, म्हणजे काय तर आग. ठीक आहे, मराठीत आपण आज सुद्धा आज आपण काय करतोय, तर आज हा शब्द वापरतो. म्हणजे एक शब्द तुम्हाला एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे. ऐसे उदाहरण आपको 3 उदाहरण देखो, भाषण और अरबी उनका मूल शब्द, मतलब मूल शब्द काय, तो बघा तुंड. तुंड मीन्स क्या, फेस, जिसे हम लोग इंग्लिश में कहते हैं फेस. और संस्कृत भाषा में क्या बोलते हैं, फेस को तुंड बोलते हैं और मराठी में बोलते हैं तोंड. ठीक है, वैसे ही कन्नड भाषा में देखो तुप्प म्हणजे काय, तर आपण त्याला मराठीत म्हणतो तूप. अपन तुप्प ऐसे शब्द यूज करते क्या हम लोग, तो नहीं. हम लोग क्या यूज करते, तुप. ये मराठी वर्ड हम लोग यूज करते. हिंदी में क्या बोलते हम लोग, घी. म्हणजे बघा कशी लँग्वेज या ठिकाणी प्रत्येक भाषेमध्ये म्हणजे प्रत्येक याच्यानुसार या ठिकाणी बदलत जाते. जसं स्टेट असेल तर त्या स्टेटमध्ये ती भाषा या ठिकाणी बोलली जाते. म्हणजे तो व्युत्पत्ती कोश आपणच नाही तर या ठिकाणी पूर्ण जगातील लोक, पूर्ण वेगवेगळ्या लँग्वेजचे लोक या ठिकाणी तो शब्द बघू शकतील की त्यांच्या लँग्वेज मध्ये तो शब्द पूर्वी
काय बोलला जायचा आणि त्याचं रूपांतर म्हणजे बदल या ठिकाणी कशात होत गेलेला आहे, तर ते आपल्याला व्युत्पत्ती कोशावरून कळतं. देखो वैसे एक उदाहरण दिया है अरबी भाषा का। अरबी भाषा में से यहाँ पर मूल शब्द क्या दिया, इत्र। मराठी में उसे कहते हैं हम लोग अत्तर, जो यहाँ पर मोमेडियन लोग जो रहते हैं यहाँ पर यूज करते हैं। देखो इत्र बोलते हैं हम लोग उसे, तो अरबी में उसे क्या बोला जाता था, पहले इत्र बोला जाता था। और मराठी में जैसे सेंट, जैसा सेंट रहता है वैसे यहाँ पर इत्र भी रहता है, उसकी खुशबू जो है वैसे ही सेंट की तरह ही आती है वहां पर, तो उसे क्या कहते हैं, अत्तर भी हम लोग मराठी में बोलतोय। म्हणजे कहतात शब्दांचा बदल या ठिकाणी कसा या ठिकाणी होत गेलेला आहे हे आपल्याला त्याच्यावरून कळतं। या भाषेवरून म्हणजे संस्कृत, कन्नड, अरबी आणि मग नंतर मराठी असा बदल या ठिकाणी तो होत गेलेला आहे। या ठिकाणी बघा पुढचा पॅराग्राफ आहे, काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात म्हणजे जसा जसा बदल होत गेला तसं तसं या ठिकाणी वही शब्द का वर्ड यहाँ पर क्या होता है, चेंज होता जाता है। त्याच्या अर्थात त्याच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात। अपरिहार्य म्हणजे काय, सक्तीचे असतात, मतलब उसमें चेंजेस हमें करने ही पड़ते हैं। वहां पर देखो निरीक्षण करा, मतलब ऑब्जर्वेशन करें कि हमारे दादा दादी, मम्मी पापा, भाई बहन, उनका बोलने का टोनिंग, वैसे यहाँ पर फ्रेंड सर्कल में हम लोग जब बोलते हैं वही शब्द वही भाषा हम लोग तो क्या करते हैं, हम लोग इसमें चेंजेस हम लोग करते जाते हैं। देखो आजी आजोबा बोलत असलेली भाषा, मतलब सॉरी आजी आजोबा बोलत असलेली भाषा म्हणजे त्या काळची किंवा त्या पूर्वीच्या जमान्यातली भाषा कशी होती, त्याच्यानंतर आपले आई वडील बोलत असलेली भाषा, तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा, फिर बाद में देखो और आपके जो फ्रेंड सर्कल है, मतलब हम लोग शॉर्टकट में हम लोग कुछ शब्द यहाँ पर यूज करते हैं, जैसे व्हाट्सएप पर भी देखो आप लोग कि यहाँ पर हम लोग शॉर्टकट में हम लोग यहाँ पर शब्द यूज करते हैं, जैसे कि ओके, इस हम लोग पूरा लिखते क्या ओके शब्द खाली के लिखते हैं। वैसे यहाँ पर सॉरी हो तो हम लोग क्या कहते हैं, SRY, मतलब शॉर्ट फॉर्म हम लोग उसमें यूज करते हैं। मतलब ये व्हाट्सएप की भाषा हुई। जब हम लोग फ्रेंड सर्कल में बोलते हैं तो हम लोग क्या करते हैं, तो पूरा नाम लेते क्या फ्रेंड्स का, तो नहीं, खाली जो शॉर्ट फॉर्म में निक नेम रहता है हम लोग उसको बदल होत जातात। बघा म्हणजे या ठिकाणी काय, तर काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात त्यांच्या परस्पर संबंधात बदल होत जातात आणि ते बदल असतात ते अपरिहार्य असतात। या सगळ्यात खूप फरक आहे हे तुमच्या लक्षात आलंच आहे। कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो। म्हणजे बघा जो वर्ड मिनिंग आहे त्या ठिकाणी काय होतो, तो बदलत जातो आणि तोच या ठिकाणी कायम राहतो। या ठिकाणी बघा उदाहरणार्थ यहाँ पर दिया है, उदाहरणार्थ शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी
हुशार, बुद्धिमान, चलाक असा होता. हा शब्द संज्ञान या शब्दावरून आला असावा. मतलब यहाँ पर इटोमोलॉजी ये जो बुक है इसमें यहाँ पर ये शब्द को पहले क्या बोला जाता था, तो मतलब काय लिहिलं होतं त्याच्यात तर दिलं होतं संज्ञान. म्हणजे तो शब्द या ठिकाणी व्युत्पत्ती कोशावरून आलेला आपल्याला दिसतो. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा म्हणजे बघा कसा बदल या ठिकाणी होत गेलाय. अभी हम लोग संज्ञान ये शब्द यूज करते क्या, तो नहीं. हम लोग अतिशहाणा किंवा खूप शहाणा आहे हा असा आपण शब्द यूज करतो. तोच शब्द आपण छोट्या बाळाला यूज करत असेल तर आपण हम लोग क्या बोलते कि माझं बाळ किती शहाणा आहे. तो वैसे हम लोग दूसरे तरीके से बोला जाए तो हम लोग क्या करते, हाँ ये लड़का बहुत ही शहाणा आहे. म्हणजे या ठिकाणी काय शब्द एकच पण बोलण्याचं टोनिंग कसं असतं तर वेगवेगळं असतं या ठिकाणी. अतिशहाणा असा अर्थ सुद्धा रूढ होत आहे. काही काळाने याची नोंद व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. म्हणजे या ठिकाणी काय तर बदल कसा होत जातो शब्दांमध्ये हे आपल्याला व्युत्पत्तीवरून दिसते. म्हणजे हा शब्द सुद्धा या ठिकाणी ऍड होण्याची शक्यता आपल्याला जाणवत आहे. म्हणजे हे भविष्य का म्हणजे फ्यूचर मध्ये इन फ्यूचर में यहाँ पर ये शब्द भी इटोमोलॉजी बुक में यहाँ पर जा सकता है. मतलब इसकी नोंद इसमें हो सकती है. म्हणजे काय तर शहाणा, हुशार, बुद्धिमान, चलाक, त्याच्यानंतर अतिशहाणा मतलब ये शब्द इसमें कैसे कैसे बदलाव इसमें होते गए यहाँ पर इसे हमें समझ में आता है. किसको इटोमोलॉजी बुक से. ठीक है. जैसे यहाँ पर देखो और उन्होंने यहाँ पर उदाहरण दिए हैं. एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळे रूपे धारण करतात. वहां पर दिया है देखो एक एग्जाम्पल वहां पर दिया है. अनेक शब्द वात, पवन, मरुत, समीर, अनिल अभी एक समानार्थी शब्द है. ठीक है. तो इसमें से यहाँ पर एक ही शब्द यहाँ पर हम लोग भी यूज करते दिया है. यहाँ पर देखो वारा. वेगवेगळ्या संज्ञा संदर्भात वापर. म्हणजे ठिकाणी मैंने पहले कहा कि जैसे यहाँ पर हम लोग शहाना ये जो शब्द का जो टोनिंग है हम लोग बदलाव उसमें होते गए, वैसे यहाँ पर वारा ये जो शब्द है उसमें भी यहाँ पर हम लोग पवन चक्की, वात चक्की, वात चक्र, अनिल चक्की या समीर चक्र ऐसे यहाँ पर बदल इसमें होते गए. पर हम लोग ऐसे यूज करते क्या आज, तो नहीं. खाली हम लोग वारा ये यूज शब्द करते. म्हणजे या ठिकाणी काय असा बदल या ठिकाणी या शब्दांमध्ये होत गेलेला आहे या ठिकाणी. बघा तसेच समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात. म्हणजे बघा शब्द एकच पण त्याचा मीनिंग या ठिकाणी काय तर बदलत जातो. वैसे यहाँ पर एक उदाहरण दिया है. देखो एक शब्द दिया है वहां पर देखो पाठ. पाठ मतलब क्या, पीठ भी होता है. म्हणजे काय माझी पाठ दुखत आहे. मतलब ये शरीर का ये जो हिस्सा रहता है बैक का वहां पर उसे क्या कहते हैं मराठी में पाठ. ये माझी पाठ दुखत आहे. इसे यहाँ पर हम लोग दूसरा शब्द यूज कर सकते हैं शरीराचा एक अवयव. और दूसरा और एक शब्द है हा पाठ अवघड आहे. अवघड म्हणजे काय होती हार्ड आहे. मतलब पाठ मतलब क्या लेसन. ठीक है. पुस्तकातील धडा म्हणजे काय तर मराठी में हम लोग इसे यूज करते हैं पाठ किंवा पुस्तकातील धडा. म्हणजे बघा शब्द एकच पण त्याचा शब्द एकच पण त्याचा या ठिकाणी वेगवेगळे अर्थ या ठिकाणी आपण घेऊ शकतो. या ठिकाणी मतलब क्या कहने का यहाँ पर म्हणजे सांगायचा उद्देश काय यहाँ पर तर शब्द एक जरी असला तर त्याचा अर्थ या ठिकाणी वेगवेगळा निघू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे म्हणजे तसंच या ठिकाणी वारा त्याच्यात दिलेलं आहे तोंड, तुंड, तूप, अत्तर. म्हणजे शब्द जरी एक असला पण त्याची उच्चाराचा जो टोनिंग आहे किंवा
समानार्थी जो शब्द आहे तो कसा या ठिकाणी बदलत जातो ते आपल्याला. आता या ठिकाणी बघा आपण व्युत्पत्ती कोशात या ठिकाणी की या शब्दांचा याचं आपल्याला कळतं की या शब्दांचा वापर कसा बदलत गेला. म्हणजे या ठिकाणी काय तर अनेक कारणांनी भाषा कशी बदलत गेली हे आपल्याला त्यावरून दिसत आहे. म्हणजे या ठिकाणी काय तर व्युत्पत्ती कोशाची गरज आपल्याला किती महत्वाची आहे हे आपल्याला त्यावरून दिसतंय. आता बघा आता आपण बघणार आहोत व्युत्पत्ति कोश कसा पाहावा. म्हणजे या ठिकाणी इटोमोलॉजी ये जो बुक है, इटोमोलॉजी ये जो डिक्शनरी हम लोग कैसे देखे उसे, मतलब यहाँ पर जैसे हमें कुछ शब्द ढूंढना है तो हम लोग यहाँ पर डायरेक्टली हमें मिल सकता है क्या इतने बड़े टेक्स्ट बुक में से, तो नहीं. तो वही पेज पर हमें जाना है, वही हमें शब्द ढूंढना है, तो हम लोग को कैसे ढूंढना है व्युत्पत्ति कोश से. म्हणजे या ठिकाणी व्युत्पत्ति कोश कसा पाहावा यह भी हमें देखना है. देखो आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल, कुतूहल म्हणजे काय तर उत्सुकता, क्युरियोसिटी इसे हम लोग बोलते, निर्माण झाले तर आपण व्युत्पत्ति कोश पाहतो. म्हणजे बघा त्यांनी एक उदाहरण आपल्याला हमें एक दिया है, एक उदाहरण दिया है. देखो कि इटोमोलॉजी बुक हमें यहाँ पर कैसे यूज करना है. तो एक शब्द दिया उन्होंने, देखो दिवाळी. दिवाळी हा शब्द कुठून आला असेल. देखो वहां पर दिया है, देखो शब्द एक ही पर हम लोग उसका यूज कैसे करते. दिवाळी म्हणजे काय तर दिवाली हम सबको मालूम ही है. जैसे अभी अगले महीने में क्या है तो दिवाली ये जो त्योहार है वो हम लोग ये शामिल सभी तरह के लोग यहाँ पर शामिल होकर ये त्योहार मनाते. गुजराती हो, मराठी हो, बंगाली हो, मतलब कौन से भी लोग हो यहाँ पर क्या करते हैं खास के हम लोग ये दिवाली सन त्योहार यहाँ पर हम लोग मनाते. म्हणजे काय करतात दिव्यांची रांग ये शब्द भी हम लोग उस शब्द को यूज कर सकते हैं. तो ये जो दिवाली वर्ड है कहने की यहाँ पर मतलब क्या है, जो दिवाली वर्ड है तो यहाँ पर अलग अलग लैंग्वेज में यहाँ पर कैसे बोला जाता है, कैसे लिखा जाता है वो हमें व्युत्पत्ति कोश से हमें मालूम पड़ता है. कि ऐसे नहीं कि मैं मराठी हूँ मतलब मुझे मराठी में यहाँ पर मिलेगा, तो नहीं. तो हम लोग वही शब्द हम लोग यहाँ पर प्राकृत भाषा में, बंगाली भाषा में कैसे लिखते उससे हमें वो भी मालूम पड़ता है. म्हणजे बघा एकच नाही तर अशा वेगवेगळ्या लँग्वेज द्वारे आपल्याला ते माहित पड़तं या ठिकाणी. बघा वैसे यहाँ पर उन्होंने दिया है, देखो दिवाली ये जो शब्द है ये स्त्रीलिंगी शब्द है. ठीक है. दिवाळी मतलब क्या, दिव्यांची रांग, किंवा जिसे हम लोग हिंदी में बोलते दियो की कतार. ठीक है. और अभी हम लोग इसमें जो वर्ड है यहाँ पर प्राकृत भाषा में क्या बोला जाता था, मतलब संस्कृत के बाद यहाँ पर म्हणजे या ठिकाणी काय तर संत ज्ञानेश्वरांच्या काळात दिवाळी हा शब्द कसा बोलला जायचा. बघा दिवाली ल यहाँ पर जो है दीर्घ दिया है, दीपावली भी बोला जाता था. म्हणजे ल का जो उच्चार है वो ल से किया गया है. म्हणजे हा डिफरन्स या ठिकाणी दिलेला आहे. वैसे यही शब्द बंगाली में कैसे यूज करते थे, दिवाली. देखो जो बंगाली लोग रहते वो यहाँ पर वही शब्द कैसे यूज करते, दिवाली. ठीक है. उड़िया के जो लोग है, उड़ीसा के लोग दिवाली ओ का उच्चार और ल का उच्चार उन्होंने क्या किया है तो ल से किया है, मतलब दूसरी विलांटी यहाँ पर दी है. म्हणजे या ठिकाणी काय तर दीर्घ उच्चार या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी हिंदी आणि पंजाबी मध्ये या ठिकाणी काय बोलतात आपण दिवाळी नहीं तर दिवाली बोलते, मतलब ल का उच्चार भी दीर्घ यहाँ पर किया जाता है. हिंदी भाषा में देखो डी आरी ऐसे यहाँ पर उसको बोला जाता है. म्हणजे दिवाळी ये जो वर्ड है यहाँ पर सिंधी भाषा में कैसे बोलते हैं, डी आरी. म्हणजे या ठिकाणी बघा द का उच्चार यहाँ पर किया है क्या, तो नहीं. द दबा
द डब्याचा जो असतो त्याच्यापासून द ला पहिली विलांटी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. गुजरातीमध्ये दिवाळीच म्हणजे बघा देखा जाए तो यहाँ पर गुजराती और मराठी थोड़े सेम भी लगती है पर उसका खाली टोनिंग यहाँ पर चेंज होता है. यहाँ पर म्हणजे या ठिकाणी काय तर शब्द एकच पण त्याच्यामध्ये कसा बदल या ठिकाणी होत गेलेला आहे हे आपल्याला त्यावरून दिसतं. या ठिकाणी बघा दिवाळी हा शब्द आपण पाहिला मूळ संस्कृत शब्द दीपावली तो आला आहे. संस्कृत शब्द दीपावली चा ली रस्म मैंने पहले कहा ली जो है यहाँ पर दिवाली का वो क्या है ह्रस्व है म्हणजे पहिली विलांटी या ठिकाणी दिलेला आहे. पर मराठी में हम लोग जब यूज करते हैं तो हम लोग क्या करते हैं उसे ली का जो उच्चार है हम लोग दीर्घ करते हैं. दीर्घ मतलब क्या ल ला दुसरी विलांटी आपण देत असतो या ठिकाणी. पण दिवाळी हा शब्द मराठीत आहे म्हणजे या ठिकाणी आपण करतो दिवाळी असा त्याचा उच्चार आपण करतो. म्हणजे बघा विश्वकोशात नोंद दिलेली आहे. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला समजतंय की त्याचे लघुरूप म्हणजे प्रत्येक याचा कसा बदल होत असतो हे आपल्याला त्यावरून कळत आहे. बघा दिलेलं आहे. पण शब्दांची लघुरूपे आहेत हे कळल्यावर आपल्याला त्यात बदल होत जाणवलेला दिसतो. या ठिकाणी रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो जे आपल्याला कळते. म्हणजे शब्दांचा उच्चार शब्दांमध्ये असलेला बदल त्याची लघुरूपे म्हणजे लहान रूप मतलब शॉर्ट में उसे यहाँ पर क्या दिया जैसे प्राकृत शब्द है तो उसे पूरा दिया जाता है क्या तो नहीं खाली प्रा और डॉट उसमें दिया रहता है. यहाँ पर देखो मैंने यहाँ पर दिए है देखो पुल्लिंग पु मतलब क्या पुल्लिंग संस मतलब संस्कृत प्रा मतलब प्राकृत बंग मतलब बंगाली ओ ओडिया ही हिंदी पम पंजाबी सिंध सी जो वहां पर पहली विलांटी है और उसको अनुस्वार है तो उसे क्या है सिंधी. गु मतलब गुजराती न नपुंसकलिंगी मतलब ऐसे शॉर्ट फॉर्म उस इटोमोलॉजी जो बुक है मतलब इटोमोलॉजी ये जो यहाँ पर डिक्शनरी है उसमें ऐसे शॉर्ट फॉर्म मतलब लघु रूपे उसमें त्याची नोंद या ठिकाणी त्या इटोमोलॉजी बुक मध्ये केलेली आहे. म्हणजे सांगायचा उद्देश काय तर या ठिकाणी व्युत्पत्ती कोश पाहताना आपल्याला एक समजतं की जो शब्द आहे तो शब्द आपल्याला बघायचा असेल तर या ठिकाणी द अ ब जैसे हम लोग इंग्लिश डिक्शनरी देखते वैसे पन्ने इसमें रहते और उसका मेन मीनिंग जो है मतलब मेन संदर्भ यहाँ पर कहाँ से आए तो ये देखने के लिए हमें क्या करना पड़ता है उस भाषा से मतलब जैसे कभी यहाँ पर दिया है देखो कि बंगाली में ये शब्द कैसे यूज किया जाता है तो वैसे उसका लघु रूप वहां पर दिया जाता है. म्हणजे या ठिकाणी काय तर व्युत्पत्ती कोशात देखो व्युत्पत्ती कोशात अन्य भाषात तो शब्द कसा आला हे दाखवलेले असते. वरच्या उदाहरणात शब्दांची लघुरूपे आलेली आहेत ती जाणून घेणे आवश्यक असते. लघुरूप म्हणजे काय तर लहान रूप. शब्दांच्या सुरुवातीला शब्दांची जात लिहिलेली असते मतलब नामाच्या बाबतीत पुल्लिंग स्त्री स्त्रीलिंग न नपुंसकलिंगी लिहिलेले असते. जैसे यहाँ पर इसमें दिया है वैसे ही. दिवाळी हा शब्द स्त्रीलिंगी असल्याने स्त्री हे लघुरूप आपल्याला पाहायला मिळते. लघुरूप मतलब क्या शॉर्ट फॉर्म उसे मराठी में हम लोग क्या कहते लघुरूप. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांमध्ये लघुरूपे वापरलेली दिसतात मतलब वे अलग अलग लैंग्वेज में अलग अलग इसमें यहाँ पर लघु रूप यहाँ पर इसमें यूज किया है कि यहाँ पर बड़ा शब्द नहीं दिखना चाहिए मतलब खाली शॉर्ट फॉर्म में दिया जाए तो भी हमें उससे मालूम
पड़ता है, ये कौन से लैंग्वेज में, ये कौन सा शब्द वहां पर यूज किया गया है। जैसे दोस्तों सन 63 है, सन संस्कृत, प्राकृत, बंगाली, ओ ओडिया, ही हिंदी, पंजाबी, सी सिंधी, गुजराती। या व्यतिरिक्त कोशकार कधी कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात, मतलब ये शब्द हिस्ट्री में यहाँ पर कैसे यूज किया जाता था वो भी उसका यहाँ पर मीनिंग वहां पर दिया जाता है। कधी कधी एखाद्या शब्दात अन्य कोणी मांडलेली वेगळी व्युत्पत्ती सांगून ती त्यांना योग्य वाटते की नाही हेही सांगतात। मतलब ये शब्द सही है या गलत है, मतलब उनके यहाँ पर कौन सी लैंग्वेज यहाँ पर यूज करते थे तो वो भी उससे यहाँ पर हमें मालूम पड़ता है। म्हणजे ठिकाणी काय तर त्यावरून त्या शब्दाची ओळख पूर्वी कशी होती आणि आज कशी आहे। जैसे मैं पहले उदाहरण देखा आग, ये शब्द देखा कि आज म्हणजे पूर्वी काय बोला जाता था अग्नि, अग्नि के बाद अग्नि, फिर बाद में आग, मतलब ऐसे बदलाव शब्दों में कैसे होते गए हैं और शब्दों को यहाँ पर हम लोग कैसे यहाँ पर सेम वर्ड जो है वो हमें कैसे मालूम पड़े, ये भी हमें उत्पत्ति कोश से हमें मालूम पडता है। म्हणजे आज या ठिकाणी आपण काय बघितलं तर उत्पत्ति कोशाची गरज, व्युत्पत्ति कोश आणि शब्द सारखे असतील तर पूर्वी त्या शब्दाला काय म्हटलं जायचं आणि आज काय बदल झालेला आहे हे आपल्याला व्युत्पत्ति कोशावरून आपल्याला माहित पडतं या ठिकाणी। म्हणजे या ठिकाणी काय तर आज आपण काय बघितलं तर मतलब हे आपल्याला म्हणजे या ठिकाणी 24 तारीख को हम लोग व्युत्पत्ति कोशाचे कार्य आणि लक्षात ठेवा की म्हणजे या ठिकाणी काय तर आपका पेज नंबर 64 जो है व्युत्पत्ति कोश, या ठिकाणी कोणी कोणी सहभाग म्हणजे कसा कसा बदल गेलेला आहे आणि 3 वाक्प्रचार या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजे या ठिकाणी काय तर ते सुद्धा आपण बघणार आहोत। कृपा कुलकर्णी यांची व्युत्पत्ति कोशाविषयी दिलेली माहिती आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। व्युत्पत्ति कोश निर्मितीसाठी अर्थ सहाय्य, मतलब किसने किसे यहाँ पर इसमें मदद यहाँ पर इन्होंने वो भी हम लोग आगे के लेसन में देखने वाले हैं। मतलब देखो ये लेसन बहुत ही बड़ा है, पर खाली आप लोगों को अच्छे से समझ में आ गया तो यहाँ पर आप लोग यहाँ पर व्युत्पत्ति कोश से रिलेटेड कुछ भी क्वेश्चन आप लोगों को एग्जाम में आते तो आप लोग वो सॉल्व कर सकते। म्हणजे जे महत्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण शेवटच्या लेक्चरला आपण म्हणजे पुढच्या लेक्चरला व्युत्पत्ति कोश हा जो लेक्चर आहे आपला पिरियड असणार आहे त्या पिरियडला आपण बघणार आहोत। मॅडम Yes, ma'am. Is it over? हो मॅम, ओके लेसन संपलाय। हा कोणाला काही डाऊट Child open hand. One student is raising hand. Just will ask him. Gaurav Tilaknagar. Gaurav, you are raising your hand. Unmute yourself. Sonu Vaishya. Hello, teacher. Yes. हाँ पूछो। हाँ बोलो बेटा। ये वाले क्वेश्चन हम लोग को इसमें आने वाले हैं। हाँ बेटा, इससे रिलेटेड आपको यहाँ पर व्युत्पत्ति कोशाचे कार्य, हेलो। व्युत्पत्ति कोशाचे कार्य, गरज, ये ऐसे क्वेश्चन आप लोग को बोर्ड के एग्जाम में पूछे जाते हैं। जैसे मैंने अभी आज पढ़ाया कि व्युत्पत्ति कोशाची गरज काय आहे, त्या शब्दामध्ये बदल काय होत गेले
वो हम लोग को यहाँ पर बोर्ड के एग्जाम में पूछे जा सकते हैं। हेलो हेलो, आवाज आ रहा है मेरा? Yes, ma'am. Can hear. हाँ, और वो वाली का Sonu, Sonu Vaishya, you have any doubts? हेलो हाँ पूछो। Gaurav, you can mute yourself. Your doubt is clear. वाली का दिवाली आएगा नीचे। दिवाली, ये जो शब्द है, हाँ, भी जो है वो हम लोग पहले यूज करते थे, पर आज के जमाने में हम लोग उसका बदलाव, उसमें चेंजेस उस शब्द को किए गए, म्हणजे आता कसं आहे चा उच्चार या ठिकाणी आपण करतो, या ठिकाणी जो आहे तो आपण दीर्घ या ठिकाणी आपण लिहितो, द लावत नाही या ठिकाणी, म्हणून आपण चा उच्चार या ठिकाणी करतो, म्हणून त्याला दिवाळी असं म्हटलं जातं या ठिकाणी. Okay. Thank you, Anita, ma'am. Okay, ma'am. Thank you. Thank you, students.